जेव्हाही उठायला उशीर होतो तेव्हा सासूबाईंचा आमच्या फेमस डायलॉग, एवढे कशाला वेग आहे करायचे, लवकर उठायचं. तू चल ना, चल चल पटकन चल चल. काय करते? तू छान दिसते म्हणून. बघू. हा उठली. हे बघा आमची सार्थकी उठली स्कूलला जायला. चला 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 चल. चिकू आली. चल दीदी चल पटकन पटकन चल. उठ 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 उठ. इकडे बघ. बालू 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 बालू. चल उठ. चल. अरे काय सुरू आहे बहिणी बहिणींचं? अनु काय घालते तुला? वॉच घालते. वॉच बघू. बघू दीदी तिचं वॉच. साऊ बघू. हा हाय अनु. हाय बघू. हा छान आहे छान आहे छान आहे छान आहे अनु. अनु छान आहे छान आहे छान आहे. ही बघा माझी जाव. आम्ही मैत्रिणीच आहे. काम सोडून निवांत गप्पा मारत बसतो पोरींना घेऊन. नंतर काम. हो की नाही ग? आल्या आल्या टीव्ही बघायला बसली का? थोडंसंच. ट्युशनला जायचंय नंतर. काय रडते साऊ? काय झालं? काय पाहिजे तुला? इकडे बघ. काय पाहिजे? गप ना. सर अगं तू आत्ताच मार खाल्लास ना. आवाज करू नको म्हणलं. नको तिकडे जाऊ बाळा पडन. स्वयंपाक करताना मुलं मध्ये येणार नाही ते तर होणारच नाही. आपली दिवसाची सुरुवातच मुलांना घेऊनच कामं करण्याची होती. आणि माझी तर मुलगी जरा एक सेकंद अशी गप्पती नसतीच. काहीतरी खायला द्या, काहीतरी मोबाईल द्या तरच ती शांत बसती. आणि तिला आता सवयच झाली आहे त्या गोष्टींची. स्वयंपाक करताना तर बघितलं ना किती रडरड करत होती. आणि नुसता मसाले भात बनवायचा होता तर ती एवढी रडत होती. सकाळी ती झोपलेली असती तेव्हाच खरं तर माझा स्वयंपाक होतो. पण त्यानंतर मग मी म्हटलं आज जर आमच्या दोघांपुरताच मसाले भात बनवायचा आहे तर पटकन मसाले भातच बनवून घेते. मसाले भात बनवताना सुद्धा सारखं तिखट कमी मीठ कमी दिसत होतं मला. म्हणून मला डबल मसाले घालावे लागले त्याच्यामध्ये. मला समजत नव्हतं असं का होत होतं बरं का. त्यानंतर मग मन लावून मी स्वयंपाक करायचं म्हटलं आणि साव तिथं येणार नाही असं तर होऊच शकत नाही. म्हणून परत एकदा हलवून घेतलं. मग कोथिंबीर वगैरे टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलं. कारण का माझं कधी कधी कसं होतं ना वरती लाल आणि
खाली पांढरा असा भात होतो आणि मला फार हसायला येतं, कारण का बहुतेक मिक्स न केल्यामुळे तसं होतं. म्हणून मी मसाले भात व्यवस्थित छान असा हलवून घेतला आणि खिडकीतनं बघा ना केवढं असं ऊन उजेड येत होतं, त्यामुळे जरा क्लिअरिटी व्यवस्थित आली नाही आहे. मग मी मस्त असा मसाले भात बनवून घेतला आणि सार्थकचा पण स्कूलवर यायचा टायमिंग झाला होता. ती आली की बुकबुकच करते, त्याच्यामुळे तिला जेवण हे द्यावंच लागतं आल्या आल्या, आणि नेमका आज मसाले भात झाला नव्हता. सार्थक खिचडी भात पण खायचा आहे तुला, नुसते बॉबी खाऊ नको. थांब थांब. मी आता मस्तपैकी जेवण घेणार आहे, कारण मला पण भूक लागली आहे बाबा डेंजर. मी पण नुसती पापड खाते मुलींसारखी. चलता यायचे. हाय, मी एकदम मोठं झाली आहे. ट्युशनला चाललोय आता आम्ही. चिकू जरा आमची झोप येते, त्यामुळे चिकू आता नाही बोलणार, यायच्या टायमाला बोलेल ती. मुलींना ट्युशनला सोडल्यानंतर आमचा असा काहीसा टाइमपास असतो. अशा मस्त वातावरणात आम्ही बसलेला असतो. हो ना सोनू? नाही, कामं नाही येते, कामं नाहीत आम्हाला काय. आम्ही कामाचा फक्त एवढाच विचार करतो, एवढा नाही करत. कामाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आमचे नवरे मला शिव्या देतात, जाऊन देत नाहीत. म्हणून मी इथेच बसून टाइमपास करायचा. चलो बाय. हाय. होता माझा आजचा दिवस. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.